अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपण कोण आहोत? आपली ओळख काय आहे? आपण फक्त नाव, आडनाव आणि पत्ता एवढंच नाही. आपण एका कुळाचे आहोत, एका परंपरेचे आहोत, एका दैवी शक्तीच्या संरक्षणाखाली जन्माला आलो आहोत आणि त्या दैवी शक्तीला म्हणतात कुलदेवता. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना आपल्या कुलदेवतेचं नावही माहीत नसतं. कुलाचार काय आहे हे ठाऊक नसतं आणि मग आयुष्यामध्ये अडथळे येऊ लागले की आपण विचार करतो, नेमकं चुकतंय कुठं? मंडळी, ज्या देवतेच्या छत्रछायेखाली आपला जन्म झाला, ज्या देवतेने पिढ्यानपिढ्या आपल्या वंशाचं रक्षण केलं, तिची सेवा जर आपण विसरलो तर आयुष्यातील काही गोष्टी अडखळू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवतेची सेवा करण्याच्या 5 अत्यावश्यक गोष्टी. बाकी काही समजलं नाही तरी या 5 गोष्टी अवश्य करा. आता पहा, कुलदेवता म्हणजे नेमकं काय? कुळ म्हणजे आपला वंश, देवता म्हणजे दैवी शक्ती. ज्या देवतेला आपल्या संपूर्ण कुळाने शतकानुशतके आराधलं, जिच्या कृपेने आपली पिढी वाढली, ती म्हणजे कुलदेवता. कधी ती पुरुष देवता असते, कुलदेव, कधी ती स्त्री देवता असते, कुलदेवी. आध्यात्मिक दृष्ट्या असं सांगितलं जातं की कुलदेवतेची उपासना केल्यावर आपल्या मूलाधार चक्रातील सुप्त शक्ती जागृत होऊ लागते, म्हणजेच आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होते. कुलदेवतेची उपासना का महत्वाची? मंडळी, घरात वारंवार आजारपण, मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे, लग्नात विलंब, अचानक आर्थिक संकट, कधी कधी या गोष्टींचं कारण केवळ ग्रहदोष नसतं तर कुलाचार विसरणं सुद्धा असू शकतं, असं संत सांगतात. आपली कुलदेवता म्हणजे आपल्या घरची आई. आईचं स्मरण केलं तर ती धावून येते, पण आपण जर तिला विसरलो तर? म्हणून सेवा आवश्यक आहे. पहिली अत्यावश्यक गोष्ट, घरात कुलदेवतेचे अस्तित्व असायलाच हवं. तुमच्या घरात कुलदेवतेची मूर्ती, फोटो किंवा पूर्वापार चालत आलेला टाक यापैकी काहीतरी असणं अत्यंत आवश्यक आहे. देवघरामध्ये योग्य ठिकाणी ती प्रतिमा ठेवा. दररोज किमान नमस्कार तरी करा. फक्त ठेवणं म्हणजे पुरेसं नसतं, भाव असणं देखील आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर प्रथम कुलदेवतेला वंदन करा. आजचा दिवस तुझ्या कृपेने चांगला जावो अशी प्रार्थना करा. हळूहळू तुम्हाला जाणवेल, मन स्थिर होतंय, निर्णय स्पष्ट होत आहेत, घरात शांतता वाढते. दुसरी अत्यावश्यक गोष्ट, दररोज नामजप. मंडळी, मंत्रामध्ये प्रचंड शक्ती असते. जर तुमची कुलदेवी असेल तर तिचा जप करा. उदाहरणार्थ, श्री महालक्ष्मी देवे नमः. जर कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील तर कुलदेवतेचा जप नियमित करा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा जप करावा हे शास्त्र सांगतं. आणि ज्यांना स्वतःची कुलदेवता माहीत नाही त्यांनी काय करावं? अशा वेळी श्रद्धेने म्हणा, श्री कुलदेवताय नमः. अनेक साधक सांगतात, हा जप मनापासून केला तर काही काळात कुलदेवतेची माहिती ही आपोआप मिळते. जप करताना दे हे अक्षर थोडं लांबवा, कारण त्या उच्चारातून तारक तत्व जागृत होतं असं मानलं जातं. तिसरी अत्यावश्यक गोष्ट, कुलदेवतेच्या वारी उपवास. जर तुमच्या कुलदेवीचा विशिष्ट वार माहीत असेल तर त्या दिवशी उपवास करा. माहीत नसेल तर मंगळवार हा देवीचा वार मानून उपवास करू शकता. विशेषतः विवाहित महिलांनी हा नियम पाळल्यास संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो असं सांगितलं जातं. उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणं नाही, तर मन, वाणी आणि वर्तन शुद्ध ठेवणं. त्या दिवशी जास्त नामस्मरण करा. घरात दिवा लावा. शक्य असेल तर गोड नैवेद्य दाखवा. इतिहासातील उदाहरण. मंडळी, कुलदेवतेच्या उपासनेचं एक तेजस्वी उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची कुलदेवी होती तुळजापूर भवानी मंदिर येथील भवानी माता. मातेची अखंड उपासना, तिच्यावरची श्रद्धा
याच शक्तीवर त्यांनी हिंदवी स्वराज्य उभारलं. आणि हे उदाहरण आपल्याला सांगतं, कुलदेवतेची कृपा असेल तर अशक्य काहीच नसतं. आता आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वळूया. कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना काय करावं आणि काय घेऊन जावं? वर्षातून किमान एकदा दर्शन का आवश्यक आहे? मित्रांनो, आपण अनेक मंदिरात जातो, जवळच्या देवळात दर्शन घेतो, पण कुलदेवतेचं तीर्थक्षेत्र हे वेगळं असतं. ते आपल्या वंशाचं आध्यात्मिक मूळस्थान असतं. जसं एखादं झाड कितीही उंच वाढलं तरी त्याची मुळे ही जमिनीतच असतात, तसंच आपण कितीही प्रगती केली तरी आपलं मूळ आपल्या कुलदेवतेमध्ये आहे. म्हणून वर्षातून किमान एकदा संपूर्ण कुटुंबाने जाऊन दर्शन घ्यावं. विशेषतः विवाहित महिलांनी देवीची ओटी भरावी. ही परंपरा केवळ रीत नाही, ती कृतज्ञतेची भावना आहे. तीर्थक्षेत्री जाताना काय करावं? मंडळी, कुलदेवतेच्या दर्शनाला निघण्याआधी घरातल्या देवतांची पूजा करूनच बाहेर पडावं. प्रार्थना करा, हे आमच्या कुळाची रक्षण करता, आम्ही तुझ्या दर्शनासाठी येत आहोत. आमचा प्रवास सुरक्षित होऊ दे, तुझी कृपा आमच्यावर राहू दे. ही प्रार्थना केल्यावरच घराबाहेर पडा. सर्वात महत्वाची गोष्ट, घरचा नैवेद्य. आजकाल आपण मंदिरात जाऊन तिथेच पेढे, लाडू विकत घेतो आणि तोच प्रसाद अर्पण करतो. पण विचार करा, आपण आपल्या आईकडे जाताना रिकाम्या हातानेच जातो का? कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची आई, म्हणून तिच्यासाठी घरून स्वतःच्या हाताने तयार केलेला नैवेद्य घेऊन जाणं अत्यंत महत्वाचं आहे. काय बनवायचं? परंपरेनुसार गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या, गूळ आणि डाळ वापरून 11 लाडू आणि पाव किलो गुळाची ढेप. हे सर्व स्वच्छ मनाने स्नान करून मंत्र स्मरण करत तयार करा. 11 हा अंक पूर्णत्वाचं प्रतीक मानला जातो. तो एकतेचा आणि संकल्पाचा अंक आहे. जेव्हा तुम्ही प्रेमाने हे पदार्थ तयार करता तेव्हा त्या अन्नामध्ये तुमची भावना मिसळलेली असते. देवाला पदार्थ नाही तर भावना प्रिय असते. मंदिरात अर्पण कसं करायचं? तीर्थक्षेत्री पोहोचल्यावर प्रथम स्वच्छ स्नान करा, मन शांत करा. पुजाऱ्यांना विनंती करून घरून आणलेला नैवेद्य देवीसमोर अर्पण करा. त्यावेळी डोळे मिटून प्रार्थना करा, हे आमच्या कुळाची अधिष्ठात्री माता, हा प्रसाद आमच्या हाताने प्रेमाने तयार केला आहे. तू याचा स्वीकार कर, आमच्यावर कृपा कर, आमच्या कुटुंबाचं रक्षण कर. आणि काही क्षणामध्ये तुमचं आणि देवतेचं एक गूढ नातं तयार होतं. प्रसादाचा वाटप आणि गाईला अर्पण. दर्शन झाल्यानंतर प्रसाद घरी आणा, नातेवाईकांना, मित्रांना वाटा आणि थोडासा प्रसाद गाईला नक्की द्या. गाईला अन्न देणं म्हणजे सृष्टीचं ऋण फेडणं असं मानलं जातं. प्रेमाची उपासना. मंडळी, कल्पना करा, मोठ्या पदावर असलेला मुलगा आपल्या आईसाठी हॉटेलमधून पदार्थ आणतो आणि दुसरा मुलगा स्वतःच्या हाताने साधा वरण भात बनवतो. आईच्या डोळ्यात पाणी कोणत्या वेळी येईल? देव सुद्धा प्रेमाचा भुकेला आहे. तुमच्या ऐपतीप्रमाणे करा, भव्यतेची गरज नाही, भावना शुद्ध असावी. कुलदेवतेची कृपा कशी ओळखावी? जेव्हा कुलदेवता प्रसन्न होते तेव्हा घरामध्ये अनाकलनीय शांतता येते, अडथळे कमी होतात, निर्णय योग्य होऊ लागतात, कुटुंबामध्ये ऐक्य वाढतं. हीच तिची कृपा. प्रेरणादायी उदाहरण. आपल्या इतिहासात एक तेजस्वी उदाहरण, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची कुलदेवी होती तुळजापूरची भवानी मंदिर येथील भवानी माता. मातेच्या कृपेवर विश्वास ठेवून त्यांनी पराक्रम गाजवला. ही श्रद्धा आणि उपासना त्यांची आध्यात्मिक शक्ती होती. मंडळी, कुलदेवता ही केवळ परंपरा नाही, ती आपल्या अस्तित्वाची मूळ शक्ती आहे. आजपासून एक नियम करा, घरात कुलदेवतेचं स्थान, दररोज नामजप, वारी उपवास, वर्षातून एकदा दर्शन आणि घरचा नैवेद्य, ही 5 गोष्टी पाळा. विश्वास ठेवा, तुमच्या कुटुंबावर कृपावर्षाव होईल, सुख शांती नांदेल आणि आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात होईल. जर हा संदेश तुम्हाला भावला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची कुलदेवता कोण आहे आणि तुम्ही दर्शनाला काय घेऊन जाता. आपण सर्वजण एकत्र परंपरा जपूया. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.